शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठीक दुपारी मिळणार। काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करू। पहा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता जो आहे तो चौथा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे। आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयाचा लाभ होत असतो। आणि पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत जे 12000 रुपये आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। ही एक आनंदाची बातमी आहे की शेतकरी बांधवांना जे 12000 रुपये आहेत ते वार्षिक मिळत असतात। नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 6000 रुपये दिले जातात। तसेच नमो शेतकरी योजना या योजनेचा जो 3 हप्ते आहेत, जर तुम्हाला 3 हप्ते मिळाले असले तर नमो शेतकरी योजना या योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता 100% मिळणार आहे। कारण की नमो शेतकरी योजनेचे जर तुम्हाला हप्ते मिळत असतील आणि तुमची जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो मिळणार नाही। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच जे हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता ते मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण की आता जे लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता लवकरच म्हणजे 17 तारखेला मिळणार आहे। त्यामुळे लवकरच नमो शेतकरी योजना या योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पंतप्रधान यांच्या हस्ते लवकरच जाहीर होणार आहे। कारण की नमो शेतकरी योजना जो चौथा हप्ता आहे तो जाहीर होणार आहे। शेतकरी मित्रांनो, याची जर तारीख जो आहे पीएम किसान योजना या योजनेची जर 17वा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार आहे। कारण की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना ह्या दोन्ही योजना एकच योजना आहेत। तसेच पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा गेल्या महिन्यात 18 जूनला मिळाला होता। तसेच आता नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता चौथा हप्ता जे आहेत ते लवकरच मिळणार आहे। कारण की नमो शेतकरी योजना या योजनेचा हप्ता जो का मिळत नाही काही शेतकऱ्यांना, तर काही जरी 3 प्रॉब्लेम जे आहेत ई-केवायसी जर पेंडिंग असेल तर ई-केवायसी पेंडिंग असेल तर ई-केवायसी करून घ्या। तसेच आधार सेटिंग स्टेटस जर नो असेल ते सुद्धा येस करून घ्या, जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजना या योजनेचा हप्ता मिळेल। ही एक महत्त्वाची बातमी होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तसेच शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी म्हणजे पीक विमा योजनेसंदर्भात येत आहे। पीक विमा जो आहे तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। ही एक आनंदाची बातमी आहे। कालच जे बातम्या आहेत त्या बातम्यावर दाखवत होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच तसेच पीक विमा सुद्धा लवकरच मिळण्याची शक्यता आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।